करून देतो. मी रायगड जिल्हाध्यक्ष संभाजी वैभव सुरई, माझ्यासोबत आमच्या महाड तालुक्याचे तालुकाध्यक्ष कैलाजी अटक आणि त्यांच्याबरोबर आलेले ते आमच्या महाडचे उपतालुकाध्यक्ष सुनील सुतार आणि आमच्या तालुक्याचे सचिव एकेजी पवार या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या महाडकरांच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा प्रश्न जो परागदादांनी हातामध्ये घेतला आहे, मुळातच हा विषय आत्तापर्यंत का प्रलंबित राहिला, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला मोठा प्रश्न आहे. मुळात नेहमी एका शाहिराने एक गोष्ट म्हटलं आहे की दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीत, एक त्या रायगडावर आणि एक त्या चवदार तळ्यावर. तर मग कोकण भूमीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कोकण रेल्वेचं नेटवर्क किंवा कोकण रेल्वेचं जंक्शन किंवा रेल्वे स्टेशन का येऊ नये, यापुढे जाऊन बोलायचं झालं तर साधारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर पाहिलं आपण तर इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष राज्य केले आणि 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपल्या देशातली बरीचशी संपत्ती त्यांनी इकडून घेऊन गेले. आपली इंडिया ही सोने की चिडिया बोलली जायची, परंतु जाता जाता त्यांनी आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा विषय दिला, एक महत्त्वाची गोष्ट दिली ती म्हणजे भारतीय रेल. आणि ह्या रेल्वेचं नेटवर्क जवळपास भारतामध्ये प्रत्येक गावात, खेड्यात, शहरात, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये विणलं गेलं असताना आणि त्याच माध्यमातून कोकण रेल्वे. परंतु मग कोकण रेल्वेचा हा जो ट्रॅक आहे, मी आत्ताच आमच्या परागदादांशी चर्चा सुद्धा केली, त्याचा पूर्व जो ग्राफ आहे, पूर्वीचा जो आराखडा आहे, तो साधारण ह्या मुंबई गोवा हायवेला समांतर अशा दिशेनेच पुढे जात असताना आमचा महाड ह्या गोष्टीपासून उपेक्षित का राहावा. आपण जर पाहिलं तर महाड मध्येच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आहे. या रायगडावर असंख्य शिवप्रेमी दरवर्षी येत असतात. या रायगडावर महाराजांचे राज्याभिषेक 6 जून आणि 24 सप्टेंबर, त्याचबरोबर मासाहेब आऊसाहेब, आपल्या स्वराज्याचे आऊसाहेब आपल्याला सोडून गेला 17 जूनला. अशा विविध घटनाक्रम जर आपण पाहिले तर इथे असंख्य असे शिवप्रेमी केवळ जिल्ह्यातून, राज्यातून नव्हे तर देशभरातून, आणखीन त्यापुढे म्हणायचं झालं तर नुकताच युनेस्कोने जाहीर केलेल्या सूचीमध्ये आपल्या स्वराज्याची राजधानी किल्ला रायगडाचा सुद्धा समावेश केला गेला आहे. आणि त्यापुढे जाऊन म्हणायचं झालं तर आपल्याकडे अजून एक जी क्रांतीभूमी आहे ती चवदार तळे. या चवदार तळ्यामध्ये 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून इथे दलितांना पाणी पिण्याचा हक्क देऊन समानतेचा संदेश हा बाबासाहेबांनी दिला. अशा विविध गोष्टींमुळे या महाडनगरीला विशेष असा ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे. एकंदरीतच महाडची भौगोलिक रचना जर पाहिली तर निश्चितपणे या महाडनगरीला, या महाड शहराला, या महाड तालुक्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि त्यापुढे जाऊन औद्योगिक असा एक परिपूर्ण असा एक नजराणा लाभला आहे. परंतु या सर्व गोष्टींना अधिक चालना देण्यासाठी या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क असणं फार गरजेचं आहे. यासाठीच आम्ही या ठिकाणी आमचे परागदादा यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो. या माध्यमातून मी येथील तमाम जनतेला, बहुजनांना मी या ठिकाणी सूचित करतोय की हा मुद्दा केवळ आपल्या पराग फडकेदादांचा नसून हा आपल्या सर्वसामान्यांचा आहे. आपण जर पाहिलं की आपल्या चाकरमानी ज्यावेळी मुंबईवरून आपल्या कोकणाकडे होळी किंवा गणपती, दिवाळी सणांना येत असतात तर आपण साधारण या मुंबई महामार्गातील ट्रॅफिकची कोंडी जर लक्षात घेता साधारण 1-2 तास त्या ट्रॅफिकच्या कोंडीमध्ये आपल्या चाकरमान्यांना मानसिक, शारीरिक त्रास हा त्या ठिकाणी होत असतो. त्यापुढे जाऊन म्हणायचं झालं तर साधारण ह्या एसटीचं भाडं जरी आपण म्हटलं तरी 250-300 रुपये साधारण भाडं केलं जातं. तर त्याच ठिकाणी ह्या रेल्वेचं आपल्याला कमीत कमी भाडं 70 ते 100 रुपयाच्या आधी ठरणारं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वेळेचं नियोजन सुद्धा करता येणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी घरात न थांबता जेवढं शक्य आहे आपल्या मुलाबाळांसहित, पोराबाळांसहित या ठिकाणी येऊन आपला जाहीर पाठिंबा आपल्या परागदादांना देऊन निश्चितपणे हा आपल्या सर्वांसाठी सुवर्ण क्षण आहे. बऱ्याच वर्षानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा परागदादांच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. तर या सुवर्ण क्षणाचे केवळ साक्षीदार न होता शिलेदार होण्याचा योग आपल्याकडे आलेला आहे. याच माध्यमातून मी प्रशासनाला सुद्धा सूचित करतो की आपण
हा जो आत्मीयतेचा प्रश्न आहे, आपण जर पाहिलं आपलं शासन किंवा राजकारण किंवा समाजकारण जर पाहिलं तर कोणत्याही राजकारणाची व समाजकारणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारतरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. तर त्या योगदानाला आणि या पावनभूमीला या रेल्वेच्या नेटवर्कपासून आपण दुर्लक्षित का ठेवलं जातंय. तरी या माध्यमातून मी पुन्हा एकदा या प्रशासनाला या ठिकाणी सूचित करतोय की आपण तत्काळ या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक पाऊल उचलून आमच्या परागदादा आणि आम्हा सर्व महाडवासियांना हे सोन्याचे दिवस पुन्हा आणून द्यावे. निश्चितपणे आम्ही इथे कोणतेही राजकारण करायला आलो नाहीये, परंतु हा विषय राजकारणापलीकडे असल्यामुळे तमाम राजकीय जाती धर्म सर्वांना बाजूला ठेवून या विषयाला साथ देण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरावं अशी विनंती करतो. या ठिकाणी तुर्तास संपतो. जय शिवराय, जय शंभूराज.